पुरंदरहून आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पडला होता. सारा वाडा पुरंदरच्या वीरनी भरला होता. आनंद उत्साह मनात मावत नव्हता. सारे राजांच्या बरोबर बोलायला आतुर होते. मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीक मिळाली. राजे आपल्या महाली आले. सईबाई महालात आल्या तेव्हा राजे कपडे बदलून पलंगावर बसले होते. सईबाई म्हणाल्या, केवळ गर्दी उसळली आज. मासाहेबांचा आनंद तर विचारायला नको. साहजिकच आहे. हा जिव्हाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सईबाई एक एक दागिना उतरून मंचकावर ठेवीत होत्या. मंचकावर गोळा झालेले दागिने पाहून राजे म्हणाले, खरंच बायकांना दागिन्यांची केवढी हौस. तर आपण गळ्यात कंठी, मनगटी, पोहची, काणी, चौकडा, बोटात अंगठ्या घालतात ते पुरुषही तेवढेच हौस करतात. आम्ही माघार घेतली मग तर झालं. अशी माघार घेऊन नाही चालायचं. आपण विजय मिळवून आलात, निदान आज तरी आरतीत काही टाकायचं होतं. राजे गंभीर होऊन म्हणाले, विसरलं खरं. ही माघार ना? हो, पण आमची नव्हे तुमची, म्हणत राजे उठले. मंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कमरपट्टा काढला. सईबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आता तुम्ही सांगा, हा कमरपट्टा आरतीत टाकला आला असता का? आणि तोही 4 चौघात? सईबाई आनंदाने कमरपट्टा निरखीत होत्या. राजांनी विचारले, आवडला? हो, एवढंच नाही, आणखीन एक नजर आम्ही राणीसाहेबांच्या चरणांकरता आणली आहे. काय आणलं? त्या तिथं आमच्या टोपाखाली पहा. सईबाईंनी जाऊन टोप उचलला. त्या टोपाखाली 2 सुरेख रौप्य साखळ्या होत्या. किती सुंदर. साखळ्या उचली सईबाई म्हणाल्या. साखळ्यांचा नाजूक आवाज झाला. राजे म्हणाले, सई, सांगितलं तर हसशील. काय झालं? काय झालं? सुभान मंगळच्या खजिन्याची मोजदाद पुरंदरवर चालली होती. एक एक दागिना मोजून टाकला जात होता. अचानक या साखळ्या पडल्या आणि त्या पाहताच तुम्ही डोळ्यासमोर उभ्या राहिलात. साऱ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो, त्या साखळ्या आमच्या नावे खर्ची टाकून वेगळ्या राहू दे. सईबाई भारावून राजांचे बोलणे ऐकत होत्या. राजे म्हणाले, एवढी आम्ही पराक्रम केला, आत्ता स्वस्त उभ्या राहू नका. तुमच्या पायात त्या साखळ्या पाहायच्या आहेत आम्हाला. सईबाईंनी पायात साखळ्या घातल्या. राजे म्हणाले, तुमच्या पायांना साखळ्या शोभतात. 4 पावले टाकून सईबाई थबकल्या. त्या म्हणाल्या, मी नाही बाई या साखळ्या घालणार. का? का काय काय का काय आवाज होतो ना. मासाहेब काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत, उलट आमचं कौतुक करतील. कशाबद्दल? सईबाईंनी विचारलं. सईबाईंच्या डोळ्याला डोळा देत राजे म्हणाले, आपल्या लाडक्या सूनबाईंकडे आम्ही जागरूकतेने पाहतो याबद्दल. सईबाई नजीक आल्या. त्या म्हणाल्या, केवढी मूर्ख मी. आधीच थकला तर रात्र उलटून झाली, झोपावा आता. राजे सईबाईंचा हात धरीत म्हणाले, सई, काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवस रात्रीचा विचार राहत नाही. आजचा दिवस तसाच आहे. सईबाईंना हजारी समयांच्या ज्योती शांत करायला सुरुवात केली. समई तेवढी तेवत होती. हवेत गारठा होता. समईचा मंद प्रकाश महालात पसरत होता. पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजवले त्यांचा राजांनी यथोचित सत्कार केला. लढाई जे कामी आले त्यांच्या वारसांना द्रव्य दिले. खळद बेलरसरच्या पराक्रमाने सारा मावळ आनंदित झाला होता. पण हा आनंद टिकणारा नव्हता. बंगळूरहून तातडीचा खलिता आला. खलिता वाचून राजे संतप्त झाले. क्षणभर आपल्या पावलांखालची वाळू सरकते आहे असा त्यांना भास झाला. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, बंगळुराहून दादा महाराजांचा खलिता आला आहे. काय म्हणतो संभाजी? आदिलशाही दरबारात भोसल्यांच्या घराण्याविरुद्ध सत्रच उभं केलेलं दिसतं. आमच्यावर जसा फतेखान बाळाजी हैबती आला तसाच फराद खान व तानाजी डुरे या आदिलशाही सरदारांना बंगळूर काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण दादा महाराजांनी त्यांचा आमच्यासारखा खासा बिमोड केला. फराद खान अपयश घेऊन मोकळा झाला. देवाची कृपा, दोघेही संकटातून पार पडला. राजे निश्वास सोडून म्हणाले, नाही मासाहेब, आदिलशाही विरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते. जेव्हा आम्ही इकडे विजय मिळवित होतो तेव्हा तिकडे दक्षिणेत जंजीक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते. मुस्ताफ खानानं विश्वासघातानं कैद केलं. शिवबा, काय सांगतोस? मासाहेब म्हणाल्या. एका मासाहेब, दुर्दैवाची कहाणी आहे का? आबासाहेब छावणीत झोपले असता बेसावध असता मुधोळच्या बाजी घोरपड्याने छावणीत प्रवेश केला.
ची आणि महाराज साहेबांची चकमक झडली. फर्जत शहाजी राजे गिरफ्तार केले गेले. जे शहाजी राजे दरबारी जाताना हत्तीवरून जात, ज्यांचं ऐश्वर आदिलशाहीलाही लाजवी, ते फर्जत शहाजी राजे पायी बेड्या ठोकलेले विजापुरात आले. अफजल खानानं नवरोजच्या सणाच्या दिवशी तशा स्थितीत महाराज साहेबांना दरबारी हजर केलं. महासाहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी कंपित आवाजात विचारले, आणि काय? सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदेत आहेत. महासाहेब, एक ना एक दिवस त्या अफजल खानाला आणि बाजी घोरपड्याला पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाजीच्या बापाला हातीपायी बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल. ते होईल तेव्हा होईल, पण आता काय करणार? तोच विचार करतो आहे, पण काही सुचत नाही. आदिलशाहीशी आगळीक आम्ही केली आहे. फतेखान बंगळूरहून आलेला पराजित झालेला फहाद खान शाही तख्तांपुढे आमच्या नावानं छाती पिटून घेत असेल. संपूर्ण शरणागतीखेरीज महाराज साहेबांची सुटका होईल असं वाटत नाही. राजे संतप्त होऊन मुठी आवळीत म्हणाले, आदिलशाहीनं फार वाईट डाव टाकला. वाटतं की दादा महाराजांना कळवावं आणि सरळ विजापूरवर चाल करून जावं. अमात्य म्हणाले, राजे, तसं करणं म्हणजे जाणून बुजून जोहर करणं ठरेल. काय करावं सुचत नाही. पेशवे म्हणाले, राजे, जोवर विजापूरकरांच्याकडून काही येत नाही तोवर हालचाल करणार कशी? थोडा वेळ जाऊ दे, आपोआप मार्ग सुचेल. तोवर आदिलशाही स्वस्त बसेल? जिजाबाईंनी विचारले. आदिलशाहीच्या इतक्या तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. आदिलशाहीला शहाजी राजांच्या केसाला जरी धक्का लावला तरी सारे हिंदू सरदार आम्ही ते सहन करणार नाही, एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे. राजे म्हणाले. राजाने जिजाबाईंना धीर दिला, पण आपल्या मनाला ते समजावू शकले नाहीत. उलटणारा प्रत्येक दिवस काळजीत जात होता. मासाहेबांच्या चिंतातूर भयव्याकुल चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडसही त्यांना होत नव्हते. राजांना आठवत होता मुरार जगदेव हाही महाराज होता. ऐश्वर्य संपन्न होता, पराक्रमी होता, पण आदिलशाहीत त्याची खंडोळी व्हायला वेळ लागला नाही. पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीचा आव्हानच दिल्यासारखे झाले होते. राजे याच बेचैनीत आपल्या पलंगावर पडले होते. झोप येत नव्हती. सईबाई हलक्या पावलांनी महालात आल्या. राजांनी हाक मारली. सई, झोपला नाही? सईबाईंनी आश्चर्याने विचारलं. पलंगावर उठून बसत राजे म्हणाले, झोपच येत नाही. डोळ्यासमोर सारखे महाराज साहेब उभे आहेत. महासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. वेणीपणी करीत असताना दररोज महासाहेबांचा हात कुंकवाच्या कोयरीत थबकत असेल. अशुभ कल्पनांनी त्यांचं मन ग्रासून गेलं असेल. महासाहेबांनी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले आहेत. गणपतीवर अभिषेक चालू आहे. मीही नवस बोलले आहे. प्रयत्नाती परमेश्वर असतो. सई, नुसत्या अनुष्ठानाला तो पावत नाही, कृतीची जोड त्याला लागते. काय करायचं ठरवलंय? इथं स्वस्त बसून काय करणार? शरणागती करण्यापेक्षा विजापूरवरून चालून जावं असं मनात येतं. त्यात यश मिळेल? शक्यता फार थोडी, पण अपमानित जीवन जगावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? क्षणभर सईबाई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, राजकारणातलं बायकांना काय समजतं, पण वाटतं काय सांगा ना. नको बाई, हसाल. नाही हसणार, सांगा. राजकारणाचे खेळ आम्हाला जमत नाहीत, समजत नाहीत. समजतो तो तुमच्या नादानं शिकलेला बुद्धिबळ. ज्यात यशाची खात्री नाही तो डाव खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे. संधी असेल तर ते काम उंट घोडाही करू शकेल. राजे चकित होऊन सईबाईंकडे पाहत होते. ते उठून उभे राहिले. स्वगत बोलावे तसे ते म्हणाले, हत्तीला शह द्यायला उंट घोडाही चालेल? काय म्हटलं? थांबा, बोलू नका. राजे काही क्षण निश्चल उभे होते. एकदम मोठ्याने हसले, वळले, तेव्हा त्यांचा चेहरा आनंदला होता. राजे म्हणाले, सई, काही वेळेला मोठी संकट सुद्धा किती सहजपणे सुटतात. राणी साहेब, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. मला समजलं नाही. तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वदला. राजांनी सपाटा पायी चढवल्या. सईबाईंना ते म्हणाले, सई, मासाहेबांना उठवा. आम्ही साऱ्यांना बोलावतो. शुभ वेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं. महालात समया प्रज्वलित केल्या गेला. डबीर, अमात्य, पेशवे आले. एवढ्या तातडीने बोलावल्यामुळे सारे विचारात पडले होते. मासाहेबांनी विचारले, राजे,
एवढ्या तातडीने साऱ्यांना का गोळा केलं? सर्वांवर नजर फिरून राजांनी विचारलं. आम्ही विजापूरवर चालून जायचं ठरवलं तर? तो आत्मघात ठरेल. तह करायचा मान्य केला तर? राजांनी विचारलं. आजवर केलेलं सर्व वाया जाईल. पुन्हा ही संधी यायची नाही, अमात्य म्हणाले. निळोजी पंतांकडे पाहत राजांनी विचारले, शहाजादे मुराद सध्या कुठं आहेत? निळोजी पंत म्हणाले, शहाजादे अहमदाबादला आहेत. निळोजी पंत, शहाजाद्यांना खलिदा पाठवा. त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू हे कळवा. आदिलशाहीनं अकारण आमच्या वडिलांना कैद केल्यामुळे आम्ही संकटात पडलो. नाहीतर खुद्द जातीनं शहाजाद्याच्या दर्शनाला आम्ही आलो असतो असं लिहा. खातर जमेचं पत्र येताच आम्ही दर्शनार्थ येऊ असं कळवा. वा राजे, मुस्तदेपणाची कमाल झाली, अमात्य म्हणाले. रातोरात खलिता लिहिला गेला आणि तातडीने खलिता अहमदाबादेला पाठवला गेला. राजे भल्या सकाळी महालात आलेले पाहता जिजाबाईंना आश्चर्य वाटले. राजे, आज लवकर आलात. एवढ्या स्नानपूजा आटोपली? जी. झोप आली नाही? मासाहेब, आम्ही रात्रभर बेचैन होतो. पहाटे कसलं स्वप्न पडलं कुणास ठाऊक, आम्ही जागे झालो. काळजी इतका मोठा वैरी माणसाला नसेल बघ, जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या. राजांना चिंता लपवता आली नाही. मासाहेब, अहमदाबादेला खलिता पाठवून काही दिवस झाले, पण उद्याप उत्तर नाही. प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला आहे. विजापूरची काळजी वाटते. तो अफजल आणि बाजी घोरपडे कोणता डाव खेळतील याचा भरोसा वाटत नाही. राजांच्या बोलण्याने जिजाबाईची चिंता वाढली. त्यांच्या डोळ्यात पाणी भरले. शिवबा, दुसरं काही उपाय नाही का रे? राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब, तुम्ही चिंता करू नका. महाराज साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ती आमची श्रद्धा आहे. आम्ही टाकलेला डाव यशस्वी झाल्याखेरीज राहणार नाही. महाराज साहेबांची बाईज सुटका होईल. तुझ्या तोंडात साखर पडो, काय सांगू? शिवबा, स्वार आला म्हटलं तरी जीवाचा थारा उडतो. कोणी मोठ्यानं हाक मारली तरी कापरा भरतो. बातमी कळल्यापासून देवांना अभिषेक चालू आहे. नवसाची खैरात केली केव्हा त्याला दया येते कोण जाणे. ते आमच्याही मनात आलं आहे. काय, आज पहाटेपासून आळंदीला जावं, देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झालो ते आळंदीच्या आठवणीत. जरूर जा, संकटकाळी त्याचाच आधार. जिजाबाईंच्या अनुमतीने राजांचा आळंदीचा बेत पक्का झाला. राजांची अश्वपथके तयार झाली. येसाजी, तानाजी, नेताजी या मंडळींसह राजे आळंदीला निघाले. उन्हाळ्याची चकाळ मोठी प्रसन्न होती. लहान मोठ्या टेकड्या ओलांडीत राजांचे पथक भरधाव जात होते. राजे इंद्रायणीजवळ पोहोचले तेव्हा सूर्य वर चढला होता. उन्हाळ्याच्या दिवसामुळे इंद्रायणीचे पात्र क्षीण बनले होते. सारे खडक उघडे पडले दिसत होते. ज्ञानेश्वरांच्या कळसाचे दर्शन होताच राजांनी हात जोडले. नदी पार करून राजे गावात शिरले. टापांच्या आवाजाने भयभीत झालेले नागरिक राजांना पाहताच आनंदाने पुढे येत होते, मुजरे करीत होते. मंदिरासमोर राजे पायउतार झाले. मंदिराबाहेर राजांची अश्वदळाची 100-125 घोडी उभी होती. राजे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मंदिराच्या पायऱ्या चढू लागले. महाद्वाराच्या उंबरठ्याला स्पर्श करून राजे आतल्या चौकात आले. चारी बाजूनी प्रशस्त ओवऱ्यांनी सजलेला तो चौक होता. उजव्या हाती पिंपळपार उभा होता. समोर ज्ञानदेवांचे मंदिर होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्र भावाने राजांनी देवापुढे मस्तक ठेवले. राजे समाधानाने म्हणाले, आम्ही जेव्हा बेचैन बनतो तेव्हा इथं येतो. इथं आलं की समाधान वाटतं, मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडते. पुजाऱ्याने आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली रिकामी केली. देवदर्शन घेऊन राजे माघारी वळले तोच महाद्वारातून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आला. त्यातून येसाजी गडबडीत पुढे येत होता. येसाजी राजांच्या जवळ आला. मुद्रा करून त्याने सांगितले, तुकोबाराय येतायत. आज खरोखरीच भाग्याचा दिवस म्हणत राजे गाभाऱ्यासमोर बाजूला सरले. एका बाजूला उभे राहून राजे अतृप्त नजरेनं पाहत होते. टाळ मृदुंगाच्या साथीवर भजनाचा आवाज कानावर येत होता. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सागराच्या लाटा हेलकाव्यात तशी मागे पुढे सरकणारी दिंडी राजांच्या नजरेस आली. दिंडी समोर चिपळ्या उंचावून तुकाराम महाराज नाचत होते. नेत्र मिटले होते. कपाळी बुक्क्यांची निशाणी उमटली होती. अणवानी पाय, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात आखूड बाह्यांची खोळ, मस्तकी बसके मुंडासे हा त्यांचा वेश होता.
कानाच्या पाळ्यांवर आणि कपाळावर उमटलेल्या चंदन मुद्रांमुळे चेहऱ्यावरचे भक्तिभाव खुलले होते. बुका उधळीत दिंडी मंदिरासमोर आली. दिंडी दुतर्फा उभी राहिली. मध्यभागी तुकावानी उभा होता. चिपळ्यांच्या नादावर तल्लीन होऊन नाचत होता. क्षणभर नाच थांबला. प्रेमाने व्याकुळ बनलेल्या तुकारामांनी देवावर दृष्टी लावली. टाळांचा आवाज नाजूक बनला. मृदंगाची थाप मंदावली. चिपळ्यांच्या छळकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. तुकाराम महाराजांनी देवाला दंडवत घातला. ते उभे राहिले. त्यांचे चरण शिवण्यासाठी गर्दी उसळली. राजे पुढे झाले. राजांना पाहता सर्वांनी वाट दिली. राजांनी तुकाराम महाराजांचे पाय धरून पायावर मस्तक ठेवले. तुकाराम महाराजांनी गडबडीने राजांना उठवले. राजे, किती वेळा आम्ही सांगितलं की असं करू नका म्हणून. तुमच्यासारख्या राजांनी आमचे दारिद्र्याचे पाय कसले शिवायचे? महाराज आम्ही नाही. ज्ञानेश्वरांकडे बोट दाखवी तुकाराम म्हणाले, ते महाराज. राजे संकोचले. तुकाराम महाराज राजांचा चेहरा आनंदून पाहत होते. त्यांचे मन उचंबळून आले. हा काय गोंजिरे रूप! तुम्हाला पाहिलं की ज्ञानदेवांना पाहिल्याचा भास होतो असं त्यांचं कोवळं रूप. त्यांची ज्ञानाची कवाडं उघडली. चैतन्यानं तुम्ही ती साकार केलीत. राजांचा हात धरून तुकाराम महाराज वाट काढीत होते. राजांचे मन त्या बहुमानाने भरून आले होते. तुकारामांच्या संगती राजे ओवरीवर आले. कोणीतरी घोंगडे पसरले. महाराजांनी राजांना बळे शेजारी बसून घेतले. राजांना क्षेमकुशल विचारले. राजांनी विनंती केली, महाराज, एक प्रार्थना आहे. एकदा आपले पाय आमच्या घरी लागावेत. आपण म्हणाल तेव्हा पालखी सरंजाम आम्ही पाठवू. तुकाराम महाराज मोठ्याने हसले. डोळ्यातले पाणी डाव्या बोटाने टिपीत राजांच्या पाठीवर प्रेमभराचा हात तोपटी ते म्हणाले, कशासाठी हा सायास? आपलं दर्शन घडावं, सहवास लाभावा. राजे, आमचं कसलं दर्शन? त्यात काय आनंद? पुरेशा वस्त्राअभावी ही मळकटलेली काया, उपवासानं रोडके झालेले हातपाय, याचा कसला दर्शन सोहळा? त्या बोलांनी राजांचे मन उदास झाले. महाराजांच्या ते ध्यानी आले. राजे, उदास होऊ नका. तुमच्यापाशी येऊन आम्ही काय मागणार? अन्न मागावं तर आम्हाला मिळालेली भिक्षाच मोठी वाटते. अंगावरच्या या चिंध्यांचाच भार पुष्कळ आहे. तिथं वस्त्र काय मागायची? भूमिशय्या आणि आकाशाच्या पांघरुणात ऊब भोगणारे आम्ही राजांच्याकडे मानासाठी जावं, पण मानात आमचं पण रमत नाही. तुमच्या घरी भाग्यवंताला मान, इतर सामान्यांना तिथं किंमत नाही. तुकारामांच्या शेवटच्या बोलांनी राजांचे मन कळवळले. त्यांचे डोळे बसल्या जागी भरून आले. ते पाहून तुकाराम कासावीस झाले. ते गुदमरल्या आवाजात म्हणाले, राजे, डोळ्यात पाणी का आणलं? आम्ही तुम्हाला दुखवण्याकरता बोललो नाही. आमचा अर्थ तुमच्या ध्यानी आला नाही. राजांनी वर पाहिले. राजांचा चेहरा व्यथित बनला होता. त्या बाबड्या जीवाच्या बोटांना कंप होता. राजांच्या खांद्यावर त्या बोटांचा स्पर्श करीत महाराज म्हणाले, राजे, तुम्ही श्रीमंत, श्रीमान योगी, उपजत ज्ञानी, ज्ञानदेवांसारखं हे तुमचं रूप तुमच्या घरी सामान्य येईल कशाला? तिथं भाग्यवंतच यायचा. तुमचं रूप ध्यानी यावं म्हणून बोललो. उगीच मनाला लावून घेतलं. राजांनी एकदम महाराजांचे पाय शिवले. राजे, हे काय? महाराज, अनुग्रह व्हावा. तुकाराम महाराजांनी राजांना प्रेमभराने उठवले. राजांच्या नजरेला नजर भिडवीत महाराजांनी विचारले, आम्ही सांगू त्यावर विश्वास धराल? जी. अनुग्रहाची चिंता करू नका. तुमचा अनुग्रह थोर आहे. तो योग त्या अधिकारी पुरुषाकडून योग्य वेळी होईल. त्यात तुमचं कल्याण आहे. राजे, मृदुंगावर टाळ बडवून बोल निघत नाही. त्याला हाताचीच थाप लागते. टाळावर हात मारून आवाज निघेल का? त्यासाठी दुसरा टाळ हवा. गुरु शिष्यांची जोड अशीच आहे. तुमची जोड तुम्हाला मिळेल. त्यासाठी उतावीळ होऊ नका. त्या वैराग्य संपज्ञानी महापुरुषाच्या दर्शनाने राजे थक्क झाले. पण त्यांचे मन पराभव पत्करायला तयार नव्हते. त्यांनी इच्छा व्यक्त केली, महाराज, आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. तेवढी इच्छा पुरवावी. फार मोठ्या संकटात टाकलत. महाराज विचारात पडले. धन ऐश्वर्य मागावं तर आम्हाला दिला त्याचा तिटकारा. हां राजे, एक मागणं आहे. आज्ञा महाराज. तुकाराम महाराजांनी ओवरीवरून देवाळाकडे नजर टाकली.
देवळावरची दृष्टी न हलवता ते म्हणाले, राजे, थोडा वेळ देवळात जाऊन या, एवढं आमच्यासाठी करा. देवळात? राजे उद्गारले. हो. महाराजांच्या चेहऱ्यावर खेळकर स्मित चमकले. राजे, तुम्ही आमच्याजवळ बसल्यामुळं आमच्या भेटीसाठी आलेली मंडळी खोळंबलीत. तुम्ही राजे, तुमच्या देखत ते सलगी करणार कसे? तुम्ही देवळात गेलात तर ते आम्हाला भेटतील, त्यांना भेटीचा आनंद घेता येईल. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले. ते उठत म्हणाले, जशी आज्ञा. राजे निघालेले पाहताच महाराजांनी हाक मारली, राजे, प्रसाद इथंच करा. पण आमची शिबंदी. राजे चाचरले. राजे, आमच्या राज्याची वहिवाट मोठी, इंद्रायणीसारखी जीवनदात्री आहे, ज्ञानदेवासारखी माऊली आमची पाठीराखी आहे, तुम्ही चिंता करू नका. राजे उठले, देवळात गेले. देवळातून राजे पाहत होते, तुकाराम महाराजांच्या ओवरीभोवती गर्दी उसळली होती. काही वेळाने गर्दी कमी झाली. राजे तुकाराम महाराजांच्या प्रसादाला आहेत हे वृत्त सारे आळंदीत पसरले. एका ओवरीवर घराघरातून आलेल्या भाजी भाकरीच्या चवडी लागल्या होत्या. राजे ओवरीवर गेले तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, राजे पहा, शेकडो हातांनी जपणारी ही उदंड माऊली. राजांच्या हातावर भाकर भाजी ठेवण्यात आली. सारे कौतुकाने पाहत होते. राजे अत्यंत चवीने सर्वांसह प्रसाद भक्षण करीत होते. 2 प्रहर टळली तेव्हा राजांनी महाराजांचा निरोप घेतला. राजांना प्रेमभराने उराशी कवटाळीत महाराजांनी आशीर्वाद दिला. राजे, भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे, कसलीही चिंता करू नका. सारं ठीक होईल. तुमची कार्य तडीस नेण्यास ती माऊली समर्थ आहे. सायंकाळच्या वेळी राजे मोठ्या समाधानाने पुण्याला येत होते. आळंदीहून राजे पुण्यात आले. दिवे लागण झाली होती. लाल महालात प्रवेश करीत असता त्यांची नजर वाड्याच्या प्रथम चौकाच्या दारात उभ्या असलेल्या जिजाबाईंकडे गेली. पायांवर पाणी घेऊन राजे सदर पायऱ्या चढून गेले. जिजाबाईंच्या पाया पडले. आशीर्वाद देऊन जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमच्या पुढचं अहमदाबादेचा खलिता आला. खरंच? राजे आनंदित होऊन उतरले. आशीर्वाद खोटा ठरायचा नाही. कुणाचा आशीर्वाद? माँसाहेब, तुम्ही आळंदीला आला असता तर फार बरं झालं असतं. आळंदीला तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं. खरं? जिजाबाई हात जोडीत म्हणाल्या. हो ना, त्यांच्या थोड्या सहवासात आम्ही खूप शिकलो. आमचा अहंकार नाहीसा झाला. सम्राटाने देखील त्यांच्यासमोर लाजावं अशी त्यांची योग्यता. सकाळपासून उपाशी असाल. चला. नाही माँसाहेब, आमचं पोट अगदी भरलं. आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवून घेतलं. घराघरातून आलेला भाजी भाकरीचा प्रसाद सर्वांना मिळाला. इतकं रुचकर भोजन आम्ही आजवर केलं नाही. नशीबवान आहात. माँसाहेब, आम्हाला महाराजांनी जवळ बसवून घेतलं. संकट दूर होईल म्हणून आशीर्वाद दिला. आम्ही फड्यात जाऊन येतो. खलिता वाचायचा आहे. राजांनी 2 पावले टाकली. ते तसेच वळले. चेहरा शर्मिंदा झाला होता. जिजाबाईंच्या जवळ जात राजे म्हणाले, क्षमा माँसाहेब, आमच्या धाणी आलं नाही, आम्ही जेवलो नाही असं वाटून तुम्हीही उद्या उपाशीच असाल. प्रथम जेवू. जिजाबाई हसल्या. शिवबा, तुम्ही फडात जाऊन या. रात्र झाली आहे. थोड्या वेळानं जेवल म्हणून बिघडणार नाही. खरंच जा. राजे फडात गेले. राजांच्या हाती शाही खलिता देण्यात आला. राजांनी अधीरपणे खलिता उघडला. राजे वाचित होते. चेहऱ्यावर समाधान विसलत होते. मुरादने लिहिले होते, तुम्ही खातर जमेचे पत्र आल्यानंतर हुजूर येतो म्हणून लिहिले. एसियास वकील अगोदर पाठवणे म्हणजे खातर जमेचे पत्र पंजासहित पाठवण्यात येईल. राजांचा आणि मुरादचा पत्रव्यवहार सुरू झाला. आदिलशाहीला ही वार्ता समजताच अर्धांगाने आजारी असलेला शाह काळजीत पडला. मोगलांचे वैध पत्करणे आदिलशाहीला शक्य नव्हते. त्यातच मुरादकडून शहाजीला पत्र गेले. पत्र दडपणे विजापूरला सुलतानला शक्य नव्हते, कारण सम्राटाचे पत्र होते. मुरादने लिहिले होते, तुमचे पत्र शिवाजी यांनी अर्जदास्त हुजूर येण्याविषयी पाठवली ती पावली. पेशजीच्या गोष्टी मनात न आणता तुमची मोकळी करण्याविषयी लिहिले. तुम्हाकरिता पोशाख पाठवला आहे. हा घेऊन आपणावर पूर्ण लोभ आहे असे मनात आणावे. विजापूरकर सुलतान धास्तावला. शहाजीला मुरादाने मानाचे वस्त्र पाठवले याचा अर्थ आता तो दिल्ली दरबारचा मानकरी होता आणि शहाजींच्या संरक्षणाची सारी जबाबदारी विजापूर सरकारवर होती. आदिलशाही पेचात पडली. विजापूर सुलतानाने शहाजी राजांना खिलत पाठवली. मानाने दरबारी आणली. आपला आब राखण्यासाठी व दरबारी इज्जत राखण्यासाठी सुलतानाने एकच अट घातली. संभाजीने लढवलेले बंगळूर शहर
कंदर्पी हा किल्ला बादशहास द्यावा व शिवाजीने आदिलशाहीचा बळकावलेला कोंढा केला परत करावा. शहाजी राजांनी फारसे ओढून न धरता त्या अटी मान्य केल्या व तशा मजकुराची पत्रे शिवाजीस व संभाजीस पाठवली. जंजी कैदेनंतर जवळजवळ 10 महिन्यांनी शहाजीराजांची सुटका झाली. शहाजीराजांच्या अपमानाचे शल्य कमी करण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांच्या दारी हत्ती घोडे बांधिवले. फर्जंद ही किताबही दिला. पण आलेल्या अनुभवाने शहाजीराजांचे चाकरीतील मन उदास बनले. राजांना विजापूरचे पत्र आले. शहाजीराजांची मुक्तता झाल्याचे वाचून लाल महालात आनंद भरते आले. कोंढाणा द्यावा लागणार याचे राजांना दुःख होते. कोंढाणा म्हणजे स्वराज्याचे अव्वल ठिकाण होते, पण टळलेले संकट त्यापेक्षा कैक पटीने मोठे होते. जिजाबाई, सईबाई, अमात्य, डबीर, पेशवे यांच्यासह राजे गजाननाच्या दर्शनाला गेले. गजाननापुढे मस्तक टेकून राजे उभे राहिले. म्हणाले, देवानं लाज राखली, त्यानं संकटातून तारलं. राजे, निर्भळ सुख कधी मिळतच नाही का? सोनपंत म्हणाले. राजे म्हणाले, हे निर्भळच आहे. कोंढाण्याचं दुःख कसलं? स्वराज्यासाठी अजून 200 गड घ्यायचे असतील तर त्यात आणखीन एक जड नाही ना. हा, कोंढाणा परत घेता येईल. असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्यावर ओवाळून टाकावे लागले तरी त्याची खंत आम्हाला वाटणार नाही. देवदर्शन आटपून वाड्यात येत असताना जिजाबाईंनी आज्ञा केली. अमात्य, आज गजाननाच्या मंदिरावर दीपोत्सव करा. आम्ही नवस बोललो होतो. रात्र झाली आणि गजाननाचे शिखर लक्ष दीपात उजळून निघाले. रात्री झोपण्याआधी राजे जिजाबाईंच्या दर्शनाला गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, फार ताण पडला. साऱ्यांनाच मनस्ताप झाला. विश्रांती घ्या. ऐनवेळी तुम्हाला सुचलं म्हणून बरं झालं. मासाहेब, हे श्रेय आमचं नाही. सईबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, कौतुक करायचं तर आपल्या सूनबाईंचं करा. त्यांनीच हे सुचवलं. आहेस ती हुशार, मासाहेब म्हणाल्या. हो ना. राजे सईबाईंच्यावर नजर रोखीत म्हणाले. पण शह देतात तो राजाला, हत्तीला नव्हे, हे अजून कळायचं आहे. सईबाई गडबडीने निघून गेल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तिला आता चिडवीत जाऊ नका. दिवसातली पोर सुखरूपपणे पार पडली की काळजी मिटली. एवढे मोठे झालात पण वयाची जाणीव नाही, असेच राहा. सईबाई महाली गेल्या तेव्हा राजे पाठ फिरून झोपी गेले होते. गंभीर होऊन पलंगाजवळ जात सईबाई म्हणाल्या, माहीत आहे, जागे आहात ते, सोंग नका घेऊ. राजे वळले. राजांच्यावर नजर रोखून उभ्या असलेल्या सईबाईंना ते म्हणाले, ही चाल नाही, हा मात्र नक्की शह. त्या शब्दांनी सईबाईंचे अवसान कुठच्या कुठे निघून गेले. त्या एकदम हसल्या. राजांचे हास्य त्यात मिसळून गेले. शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजीराजांनी आदिलशाहीचा कोंढाणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असे वाटत नव्हते. कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळाली होती. आजवर शत्रूंच्या भीतीने किल्ले, कोट, शस्त्र खरेदी यात घातलेले लक्ष त्यांनी आता राजाच्या बंदोबस्तात गुंतवले. दादोजी कोंडदेवांनी जमीन महसूलची बसवलेली पद्धत, त्या पद्धतीची अंमलबजावणी जारीने सुरू करण्यात आली. पुण्याला पाण्याची टंचाई पडू नये म्हणून कोंढवे गावला धरणाचे बांधकाम सुरू केले. शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठावणी केली. या कामात राजे जातीने लक्ष घालीत होते. दादोजींची उणीव जिजामाता भरून काढीत होत्या. वाड्याच्या दारात आलेल्या तंट्यांचा निर्णय त्याच करीत असत. राजे वेळ मिळेल तेव्हा पुरंदरचे काम पाहत होते. खळद बेलसरला मिळालेल्या राजांच्या विजयाने सारा मावळ सुरक्षित झाला होता. त्या मावळाला आता न्यायी राजाचा पडताळा येत होता. पिकावर वसूल घेतला जात होता. शेती उठवायला नवीन जमीन मिळत होती. गुरे, अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या, कर्ज मिळत होते. कोणाही सरकारी अधिकाऱ्याविरोधात तक्रार करायला प्रजा धजत होती. राजे अशा तक्रारीची दखल जातीने घेत. अन्याय करणाऱ्याला अधिकाऱ्यांना कडक शासन केले जाई. राजांचे जसे प्रजापालनाचे नियम होते तसे लष्कराचेही नियम होते. लष्कराची पाहणी नेहमी व्हायची. घोडा हे राज्याच्या ईश्वरी असल्याने त्याची मालकी खाजगी नव्हती. सारे घोडे सरकारी लष्करात. बायको, बटी, कल्लावंतीन बाळगायला मनाई असते. जो बाळगील त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. एके दिवशी राजा पुरंदरहून पुण्याला आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वाड्यात एकच गडबड उडाली. मनोहरी गडबडीने सदरेवर आत जात होती. राजांनी हाक मारली, मनोहरी, आज गडबड कसली? हातातील कलश सावरीत मनोहरी हसली आणि उत्तर न देता आत निघून गेली. राजांना त्या वर्तनाचा अर्थ लागेना. ते मासाहेबांच्या महालात गेले. तेथे कोणी नव्हते. त्याच वेळी मासाहेब आला.
मासाहेब आज गडबड कसली? राजाने विचारले. राजे मासाहेब हसून म्हणाल्या, रात्रीपासून गडबड सुरू आहे. तरी तुम्हाला सांगत होते 4 दिवस कुठं जाऊ नका म्हणून. काय झालं? काय झालं? तुम्ही आबासाहेब बनलात. राजे, आज पहाटे मुलगी झाली. बरं झालं. वेळेवर आलात. देवांना साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी, साखर वाटायला हवी. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजे जेव्हा सईबाईंना भेटायला गेले तेव्हा बाळ पाळण्यात झोपले होते. राजांनी निद्रित मुलाला पाहिले आणि ते सईबाईंच्याकडे वळले. सईबाईंच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य होते. राजे म्हणाले, कोणासारखी आहे मुलगी? आपल्याच वळणावर गेली आहे. राजे हसले, म्हणाले, वाटलंच होतं. मुलाचं जिथं रूप दिसणं कठीण तिथं तुम्ही बायका त्याचं वळणही सांगून मोकळ्या होता. कसं? देव जाणे. राजांच्या हाताश मुद्रेकडे पाहता सईबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या मोठ्याने हसल्या. हसता हसता मध्येच थांबल्या. उद्गार निघाला, ऐ गं. राजे धावले. काय झालं? काही नाही. हसणंही सहन होत नाही. तुम्ही विश्रांती घ्या. राजे म्हणाले. थांबावं ना. काय? खरं सांगाल? आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का? मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं नाही? बिलकुल नाही. मासाहेब ही म्हणाल्या, पहिली बेटी तूप रोटी. पण राणीसाहेब, या छोकरीला अगदी तुमच्यासारखी बनवा. म्हणजे कशी? क्षणभर राजांनी सईबाईंना निरखले आणि ते म्हणाले, आपलं दुःख गिळून दुसऱ्याच्या सुखात विरघळणारी. आणि एवढे बोलून राजे महालाबाहेर गेले. सईबाईंच्या मुखावर एक वेगळं समाधान होतं. मुलीची साखर देवादिकांना आप्तस्वकीयांना वाटली गेली. लाल महालात ताटाने बारसे झाले. मुलीचे नाव सखूबाई ठेवण्यात आले. सखूबाईचा जन्म चांगल्या पायगुणाचा ठरला. शहाजी राजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला. घरादाराला स्वस्थता असताना ती जन्माला आली. राजांना सखूला पाहण्यात मोठा आनंद वाटत होता. राज्यकारभाराबरोबर सखूचे वाढते चाळे ते पाहत होते. सखू रांगू लागली आणि बोबडे बोल उमटू लागले. घरादाराच्या अंगाखांद्यावर सखू खेळू लागली. एके दिवशी लाल महालात बातमी आली, कान्होजी जेधे पुण्यास येत होते. कान्होजी जेधे हे शहाजी राजांच्या खास विश्वासातले सरदार. शहाजी राजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद केले गेले. कानगिरीला कान्होजी आदिलशाही कैदेत पडले. पुढे शहाजी राजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आले. आपल्यामुळे अकारण कान्होजींना बंदिवास भोगावा लागला याचे शहाजी राजांना फार दुःख झाले. कान्होजींचेही मन बादशाहीवर सेवेला विटले होते. कान्होजीसारख्या तडफेच्या नेकजात सरदाराने लहरी आदिलशाहीत राहावे असे शहाजी राजांना वाटेना. त्यांनी कान्होजींना आपल्या वतनावर पाठवले. निरोप देताना सांगितले, कान्होजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथं आमचे पुत्र शिवाजीराजे आहेत. त्यांची जीवाभावानं इमानीपणानं सेवा करा. आमचे ठाई ते समजा. जीवमोलानं त्यांचं रक्षण करा. आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीनं फौजीला टक्कर द्यायला भिवू नका. कान्होजींनी ती आज्ञा शिरसावद्य मानली. शहाजी राजांच्या पुढे बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींनी विजापूर सोडलं. बादशाहीला विटलेले कान्होजी शिवाजीराजांच्या भेटीसाठी पुण्याची वाटचाल करू लागले. कान्होजी येणार या वार्तेने राजे आनंदित झाले होते. रात्री राजे सखूबाईला जवळ घेऊन झोपले होते. सखूच्या डोळ्यात झोप आली होती. राजे तिला थोपटीत होते. बोलता बोलता सखू झोपी गेली. आपल्या कुशीत झोपलेल्या सखूकडे पाहून राजे समाधानाने डोळे मिटून पडले होते. सईबाई आत आल्या. त्यांनी राजांकडे आणि झोपलेल्या सखूकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित विलसली. त्या समईकडे वळल्या आणि हाक आली, सई. सईबाईंनी दचकून पाहिले. शिवाजीराजे पाहत होते. झोपला नाहीत? झोपमोड होऊ नये म्हणून किती हळुवार पावलांनी आले. आपल्या आगमनाची वर्दी तुम्ही येण्याआधीच मिळते. ती कशी? सईबाईंनी आश्चर्याने विचारले. हळुवारपणे उठत राजे म्हणाले, ती सांगते. ती कोण? आहे अशीच बोलकी. आपण तिच्याबरोबर बोलत बसावं. जाते मी. सईबाई जाण्यासाठी वळलेल्या पाहताच राजे गडबडीने म्हणाले, तुम्ही जा, पण नाव तरी ऐकून जाल. सईबाई थांबल्या. त्यांच्या कानावर शब्द आले, तुमची वर्दी तुमच्या पायची साखळी देते. सईबाई राजांच्याकडे चकित होऊन पाहत होत्या. त्या कृत्रिम कोपाने म्हणाल्या, या साखळ्यांचा एवढा का आवाज येतो की मुदपाक खाण्यापासून इथवर ऐकू यावा? नाही सई, ते तुम्हाला कळायचं नाही. ते आम्हीच जाणले. आतुर पतीच्या तीक्ष्ण कानांना पत्नीच्या पायातल्या साखळ्यांचा आवाज फार लवकर ऐकू येतो. सईबाई लाजल्या. काही न बोलता समईच्या नजीक जाऊन वाद शांत करू लागल्या. कान्होजी जेधे पुण्यात आले. त्यांच्याबरोबर एक खास मेनाई होता.
विजापूरहून येताना शहाजीराजांनी सोयराबाईंनाही कान्होजींच्या बरोबर पाठवले होते. धाकट्या राणीसाहेबांनी मोठ्या सन्मानाने वाड्यात पाऊल टाकले. कान्होजींनी जिजाबाईंना मुजरा केला. राजांनी विजापूरचे क्षेमकुशल विचारले. जिजाबाईंनी महाराज साहेबांची संभाजीराजांची चौकशी केली. राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, तुम्ही आलात आम्हाला आणखीन धीर आला. आमचं बळ वाढलं. राजे, तुमचं कर्तृत्व ऐकून महाराज साहेबांना कौतुक वाटतं. नाहीतर त्यांनी आपल्या सेवेसाठी मला पाठवलं नसतं. तुमची निष्ठा आम्हास माहीत आहे. कान्होजींबरोबर आलेल्या बाजी जयधारकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, तुमच्या आधी तुमचे बाजी आमच्या बाजूनं फत्तेखान विरुद्ध लढले. थोर पराक्रम केलं. आम्ही सारे त्यांना सवयी बाजी म्हणतो. योग्य धनी मिळाला तरच पराक्रमाला वाव मिळतो. त्यासाठी राजे, माझे काही खास विश्वासातले वीर आणले आहेत. माणसं विश्वासाची, जीवाला जीव देणारे आहेत. तोच येसाजी आत आला. राजांनी नजर येसाजीवर खिळली. येसाजीचे डोळे भरले होते. राजांनी गडबडीने विचारले, काय झालं येसाजी? महाराज, वाईट बातमी आली आहे. कसली बातमी? तुकाराम महाराजांनी देह ठेवला. ते ऐकताच राजांना मोठा धक्का बसला. साऱ्या आठवणी उफाळून आल्या. उभ्या जागी डोळे भरले. गहिवरल्या आवाजात राजे म्हणाले, अरे, एका महात्म्याच्या दर्शनाला आम्ही मुकलो. उपवासानं क्षीण बनलेली काया, चेहऱ्यावर भोळं भाबडं हसू. पाखरा शेजारून जाताना देखील पाखरे उडाली म्हणून दुःख करणारा तो आत्मा. आमच्या नजरेसमोरून ते रूप हलत नाही. आमच्या भूमीवर या संताचे भारी उपकार आहेत. आम्ही राजे सत्तेच्या जोरावर राज्य उभारतो, पण हे संत काहीच सत्ता नसताना त्यांनी मोगली राज्यात आपला धर्म टेकवला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, एकनाथ, चोखा, बंका, किती नावं घ्यावीत. स्वकीयांचा परधर्मीयांचा अखंड विरोध सहन करीत त्यांनी धर्माची ज्योत ठेवली. धर्माची ओळख सामान्यांपर्यंत नेऊन भिडवली. कान्होजी, आमचं राज्य उभारीत असताना अशा संत सज्जनांकडे आम्ही जास्त लक्ष पुरवायला हवं. त्यांची सेवा करीत राज्याचा विस्तार करायला हवा. तरच आमच्या राज्याला काही अर्थ प्राप्त होईल. राजे बोलत होते. उघळणाऱ्या अश्रूंचेही त्यांना भान राहिले नव्हते. थोड्याच दिवसात कान्होजी राजांचा निरोप घेऊन रोहिड खोऱ्यात निघून गेला. दिवसेंदिवस राजांची ताकद वाढत होती. स्वस्थतेचे दिवस आल्याने राजांना सर्व व्यवहार लक्ष घालता येत होते. एक दिवशी महासाहेब राजांना म्हणाल्या, राजे, आमची एक इच्छा राहून गेली आहे. कोणती महासाहेब? बिजापुरी स्वारीनं कैद झाली तेव्हा आम्ही महाबळेश्वरला अनुष्ठानाचा संकल्प सोडला होता. सत्पुरुष गोपाळ भट्टांचं दर्शन घ्यावं असं फार दिवस आमच्या मनात होतं, पण मधल्या गडबडीमुळं बोलता आलं नाही. मासाहेब, आपण लवकरच महाबळेश्वरला जाऊ. त्यात आम्हालाही आनंद आहे. राजांनी महाबळेश्वरची तयारी केली. महासाहेबांसह राजे महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरच्या तत्पुरुष गोपाळ भट्टांचे दोघांनी दर्शन घेतले. गुरुमंत्र घेऊन अनुष्ठान केले. देवस्थानाला व स्वामींना वर्षासनं दिली. राजांचा महाबळेश्वरी मुक्काम असता महाबळेश्वर नजीक असलेली जावळी खोरे, कोयना खोरे या मुलखातून राजांनी नजर फिरवली होती. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगलगड यांनी बंदिस्त असलेली पारघाटाच्या प्रचंड भिंतीस पाठ लावून बसलेली ती खोरी राजांच्या मनात भरली होती. जावळी खोऱ्याचा दरारा आदिलशाही दरबारालाही वाटत होता. डोंगर कपारी दाट रानांनी वेढलेला तो भाग जवळजवळ अजिंक्यच होता. ज्याच्या हाती जावळी त्याचे राज्य सुरक्षित असे ते ठिकाण होते. त्या प्रदेशावर राज्य होते मोऱ्यांचे. त्यांना चंद्रराव ही पिढीजात किताब होती. सध्याचा चंद्रराव यशवंतराव मोरे राजांच्या कृपेने जावळीला आणला होता, पण राजांना त्याचा विश्वास वाटत नव्हता. राजे महाबळेश्वरहून परतले, पण जावळी त्यांच्या नजरेआड झाली नाही. लाल महालात दिवे लागण झाली होती. राजे सज्जावर उभे होते. पाठीमागे महालात कोणी नव्हते. वाड्यासमोरचे चौकी पहारे, वाड्याच्या बाहेरचे मोकळे मैदान अस्पष्ट दिसत होते. उकाडा पुष्कळ वाढत होता. राजे वळले. हजारी समयी कोणीतरी पेटवीत होते. राजांनी विचारले, कोण? मी. कोण? मनोहरी जी. मनोहरीने महालातल्या समया प्रज्वलित केल्या. राजांच्या जवळ येऊन तिने त्रिवार नमस्कार केला. राजांनी दिव्याला नमस्कार केला. ते म्हणाले, आज साऱ्यांनी आम्हाला वाळीत टाकलेले दिसतं. आमच्या सखूबाई पण दिसल्या नाहीत. येसाजीराव यांना लग्नाला घेऊन गेले आहेत. आणि राणीसाहेब? खाली मासाहेबांच्याकडे आहेत. पाठवू? नको. वांद्याचा आवाज येताना राजांनी पावले सज्जाकडे वळली. मागोमाग मनोहरी होती. दिवट्यांच्या रांगा वाड्यांच्या दिशेने पुढे येत होत्या. राजे म्हणाले, वरात आली वाटतं. जी.
तू जा, मासाहेबांना वर्दी दे. तोवर आम्ही खाली आलोच. घोड्यावर नवरा नवरी बसले होते. पुढे सनई ताशा वाजत होता. सज्जावरून राजे मिरवणूक निरखित होते. वरात वाड्याच्या पटांगणात आली. पलोत्यांनी कडे धरले आणि मधल्या रिंगणात जीव महाल उतरला. करडीच्या तालावर जीव तलवारीचे हात करीत होता. चौक घेऊन तो गुडघ्यावर बसला. जीवापासून 9 हातावर नारळ ठेवला गेला. जीवने गुडघ्यावरूनच बैट्या चालीने नारळ मारला. पाहणारे भले म्हणून ओरडले. असे 4 नारळ जीवा महालाने मारले. मग दुसरा वीर रिंगणात येऊन पट्टा फिरवू लागला. नवरा नवरी घोड्यावरून उतरली. त्यांच्याबरोबर सारे महालात येताना दिसले. राजे काही वेळ तसेच उभे होते. नंतर महालात जाऊन त्यांनी पागोटे घातले आणि जिना उतरून ते आपल्या सदरेवर आले. सदर सोप्यात नवरा नवरी बसली होती. मासाहेब उजव्या बाजूला असलेल्या सईबाईंसह उभ्या होत्या. बाकीची मंडळी अदबीने बाजूला उभी होती. राजे येता साऱ्यांनी मुजरे केले. नवरा नवरी राजांच्या पाया पडले. सखूबाईंना कडेवर घेऊन उभा असलेला येसाजी म्हणाला, महाराज, हा रामू काकाचा मुलगा भीमा आणि ही आपल्या सर्जेरावांची मुलगी गंगा. अरे वा, म्हणजे घरचंच लग्न म्हणायचं. सर्जेरावांच्याकडे वळून राजे म्हणाले, सर्जेराव, आम्ही रागावलोय तुमच्यावर. पगडी सावरीत सर्जेराव पुढे आले. त्यांनी विचारलं, ते का महाराज? तुमच्या मुलीचं लग्न नुसतं आमंत्रण दिलं, आर्जव करून आम्हाला नेलं नाही. सर्जेराव म्हणाला, महाराज, गरिबांचं लग्न. उंदराच्या घराला हत्ती कसा मावणार? येसाजीच्या कडेवर बसलेल्या सखूबाईंकडे बोट दाखवून राजे म्हणाले, म्हणून छोटा उंदीर घेऊन गेलात वाटतं. उसळलेल्या हसण्याने सदर भरून गेले. जीवाकडे वळून राजे म्हणाले, जीवा, तुझी ही करामत आम्हाला माहीत नव्हती. येसाजी पुढे म्हणाला, महाराज, साऱ्यासनी ठाव आहे. कुणाचं बी लगीन पुण्याला असू दे, जीवा बिगार वारा सजत नाही. 9 हातांवरचा नारळ बसल्या बैठकीत मारून माघारी यायला जीवात जाणे. जीवा लाजला. तो बिचकत बोलला, महाराज, एवढंच येतंय मला. हास्याचा कल्लोळ परत उसळला. सारे शांत होताच राजे म्हणाले, जीवा, माणसाला थोडंच यावं, पण त्याला तोड नसावी. नवऱ्या मुलीकडे वळून राजे म्हणाले, काय भीमराव, आमच्या नव्या मोहिमेत येणार की नाही? बाकी नशीबवान. नवऱ्या मुलाकडे वळून राजे म्हणाले, काय भीमराव, आमच्या नव्या मोहिमेत येणार की नाही? बाकी नशीबवान तू, एवढा मोठा होऊन नवरी मिळाली. सर्जेराव म्हणाले, तसं नाही महाराज, सोयरीक ठरून लई वर्ष झाली. मग लग्न का लांबलं? सारे स्तब्ध झाले. जिजाबाई म्हणाला, राजे, तुम्ही याला कारण. आम्ही? राजे उद्गारले. सर्जेरावाने तोंड घातले, तसं नाही, पण रामू काकांची पुरंदरवर नेमणूक झाली. आम्ही राहिलो राजगडावर. आज उद्या म्हणत दिस गेल. आवंदा मासाहेबांनीच मनावर घेतलं, लागलं. ती मदत केली, लगीन सजवलं. असं आम्हाला कल्पनाच नाही. भीमरावाकडे वळून राजे म्हणाले, मग काय भीमराव, काय ठरला बेत? पण आता तुम्ही कसले येता मोहिमेवर? मी येणार महाराज, भीमराव धीर करून म्हणाला. तुम्ही याल हो, पण आमच्या सोनबाई आम्हाला काय म्हणतील? राजे म्हणाले. सर्जेराव मिशीवरून हात फिरवीत म्हणाला, महाराज, ती काय म्हणायची? नाही, या सर्जेरावाची लेख आहे ती. तिनं माणसाबरोबर लग्न केलं नाही, तलवारी संग केलंय. ठाव आहे तिला कपाळीचं. हा सर्जेराव जबान रोख. राजांनी दाबले. ही शिलेदाराची भाषा संसारात चालत नाही. मुली, औक्षवंत हो. तुझं सौभाग्य अखंड राहो. वज्रचूडे मंडित हो. नवरा नवरीला राजांचा आहेर झाला. वरात जशी वाजत गाजत आली, तशीच वाजत गाजत ती परत गेली. राजे महाली यायला वळले आणि आवाज आला, आबा. राजे वळले. मनोहरी सखूला घेऊन उभी होती. मनोहरी जवळ आली आणि सखू राजांच्यावर झेपावली. राजांनी तिला घेतली आणि ते महालाकडे चालू लागले. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, आपल्या कुलदैवत शिखर शिंगणापूरला आहे. जावं आणि दर्शन घ्यावं असं फार दिवस मनात आहे. मग जाऊन या ना. तुम्हीही आमच्याबरोबर असावं असं वाटतं. मग 4 दिवसात निघू आपण. बरं. राजांनी शिखर शिंगणापूरला जाण्याची तयारी चालवली. फलटणपासून थोड्या अंतरावर डोंगर शिखरावर शंकराचे हे जागृत देवस्थान आहे. भोसल्यांचे कुलदैवत ते. राजांनी शिखर शिंगणापूरची मोठी तयारी सुरू केली होती. स्वार सामान पुढे गेले होते. मेणे पालख्या तयार होत्या. सगळीकडे हुकूम जारी झाले होते. सईबाईंनी विचारले, मी येऊ शिंगणापूरला? हो. सखू लहान, आम्ही दर्शन घेऊन चटकन परत येऊ.
काही दिवस पुढे ढकललं असतं तर चाललं नसतं, सईबाई किंचित नाराजीने म्हणाले. राजे जवळ गेले. ते म्हणाले, तसं चालण्यासारखं नव्हतं म्हणून जातोय आम्ही. तुम्हाला जरी नेलं नाही तरी आम्ही येऊ. तेव्हा काहीतरी अलौकिक भेट घेऊन येऊ. कसली? परमेश्वराच्या मनात असेल तर आल्यावर कळ. सुमुहूर्तावर राजांनी पुणे सोडले. मेणा वाटचाल करू लागला. शिबंदीचे स्वार मागे पुढे जात होते. जिजाऊंच्या मेण्यामागे 1-2 मेणे होते. त्यात सरदार स्त्रिया होत्या. राजे अश्वपथकासह दौडत जात होते. बरोबर येसाजी, तानाजी, शिवा, बाळाजी, पुढे शिमणाजी हेही लोक होते. राजांनी केलेली तयारी शिंगणापूरच्या पायथ्याशी दिसत होती. पायथ्याच्या माळाला छावणीचे स्वरूप आले होते. डेरे मारले होते. राहुट्या, पाली माळावर पसरल्या होत्या. चौकी, पहारेकरी उभे होते. ती छावणी पाहून जिजाबाई चकित झाल्या. राजांना त्यांनी विचारले, राजे एवढी तयारी? तयारी कसली? राजे म्हणाले, आपल्याबरोबर साऱ्यांनाच दर्शन घडेल. 4 दिवस मोकळेपणाने जातील. जिजाबाईंना सामोरे आलेल्या माणसात उपाध्ये होते. पुण्याचे वयोवृद्ध दशग्रंथी ब्राह्मण होते. राजांचे खास सरदार होते. जिजाबाईंच्या राजांच्या मनातले काही कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी देवालयात अभिषेक झाला. देवाचा प्रसाद वाटला गेला आणि पुजाऱ्याने येऊन वर्दी दिली. माँसाहेबांच्या दर्शनासाठी बजाजी निंबाळकर आले आहेत. माँसाहेबांनी विचारले, कुठे आहेत? पायथ्याला आहेत. जिजाबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, राजे त्यांना थांबायला सांगा. दर्शन आटोपून आम्ही येत आहोत म्हणून कळवा. बजाजी निंबाळकरांना जुलमाने मुसलमान केल्यानंतर आजवर बजाजी विजापुरात आले. विजापुरातच होते. बजाजींची मुसलमान बायको विजापुरी मृत्यू पावली. बादशाहीत मर्जी उतरली. धर्माला, शाही मर्जीला मुकलेले बजाजी परत फलटणला गेले. नवऱ्याच्या धर्मांतराच्या धक्क्याने पूर्व पत्नी सावित्रीबाई फलटणला वारली. तिच्या मुलाला महादजीला घेऊन राजांच्या निमंत्रणानुसार बजाजी शिखर शिंगणापूरला आले होते. देवदर्शन आटोपून जिजाबाईंसह शिवाजीराजे मंदिराबाहेर आले. पालख्या उभ्या होत्या. दोघे पालख्यात बसले. शिवबंदीसह पालख्या डोंगर उतरू लागल्या. 2 प्रहराच्या उन्हात छावणी उठून दिसत होती. छावणीच्या बाहेर बजाजींचे अश्वपथक उभे होते. पालख्या थांबल्या. जिजाबाई पालखीतून बाहेर आल्या. जिजाबाईंनी पाहिले. बजाजी हात बांधून उभे होते. मुसलमानी पागोटे, हनुवटीवरची खुरटी दाढी, पायघोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता. ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवाकालव झाले. बळ एकवटून जिजाबाई म्हणाल्या, बजाजी आज आमची आठवण झाली. बजाजीने एकदम जिजाबाईंचे पाय धरले. बजाजींच्या अश्रूंनी जिजाबाईंचे पाय भिजत होते. उठा बजाजी, झालं गेलं होऊन गेलं. तुम्ही परत आलात त्यातच समाधान आहे. बजाजींचा आवाज झाला, माँसाहेब भी घाला, उठतो. हे काय बजाजी, सारे पाहतायत, उठा, काय ते सांगा. बजाजी उठले. अश्रू टिपीत ते म्हणाले, माँसाहेब, लाख माणसात आपले पाय धरले तर त्यात लाज कसली? आणि लाज राहिलीच कुठे? माँसाहेब, देहानं बाटलो तरी मनानं नाही. मुसलमान म्हणून मला मरू देऊ नका. मी सईचा भाऊ आहे. माँसाहेब, 5 वर्षाच्या महादजीला ओढीत बजाजी म्हणाले, या निष्पाप पोरक्या पोराचा बाप आहे. काय करू मी? बजाजी स्पंदन रडू लागले. जिजाबाईंचे नव्हे तर राजांचे आणि पाहणाऱ्यांचेही डोळे भरून आले. जिजाबाई बजाजींच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाल्या, बजाजी शांत व्हा. तुम्ही आमचेच आहात. आमची माणसं आम्हाला जड नाहीत. आमच्या माणसांची प्रतिष्ठा आम्हाला राखता येत नसेल तर आमच्या प्रतिष्ठेला काही अर्थ नाही. मुसलमान झालात हा गुन्हा तुमचा नाही. राजांची परीक्षा पाहण्यासाठीच कदाचित हा प्रसंग आला असेल. चला, काळजी करावू नका. यातून आम्ही मार्ग काढू. जिजाबाईंचे बोलणे ऐकून राजांचे मन भरून आले होते. भरल्यासारखे होऊन ते जिजाबाईंच्या बरोबर डेऱ्याकडे चालत होते. एकांत मिळता जिजाबाई राजांना म्हणाल्या, राजे, एवढ्यासाठीच हे तीर्थाटन घडवलं वाटतं. आम्हालाही पत्ता लागू दिला नाही. राजे नजर वळवीत टाळीत म्हणाले, माँसाहेब, बजाजींना निरोप पाठवला होता, पण ते येतील की नाही याची शंका होती म्हणून बोललो नाही. राजे, मी थट्टा केली. आमच्याही मनात हा सल खुपत होता. सायंकाळी राजांच्या डेऱ्यात सारे सरदार, ब्राह्मण मंडळी जमली होती. सारी सभा स्थिर झाल्यावर राजे म्हणाले, आमचे मेहुणे बजाजी निंबाळकर बळजबरीने मुसलमान केले गेले आहेत. त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायची आमची इच्छा आहे. शास्त्री पंडितांनी त्याचा शांतपणे निर्णय घ्यावा आणि उद्या सकाळी आम्हाला सांगावं. शास्त्री पंडितांमध्ये कुजबूज. सरदार मंडळी आश्चर्याने राजांकडे पाहत होते. एकदा मुसलमान झालेला परत हिंदू करून गेलेला त्यांच्या ऐकवीत नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे स्नान करून जिजाबाईंच्यासह देवदर्शन आटोपून आले. सभेचा शामियाना सज्ज होता. राजे शामियानात प्रवेश करत आले.
करते झाले. साऱ्यांचे मोजरे घेऊन राजे उच्चासनावर जाऊन बसले. उजव्या हाताला शास्त्री पंडित उभे होते. डाव्या हाताला सरदार मंडळी उभी होती. त्यातच बजाजीही उभे होते. सभेत चलबिचल झाली. राजांनी पाहिले, शामियाण्याच्या मागच्या दारातून माँसाहेब येत होत्या. राजे उठले. जिजाबाईंना ते आसनावर घेऊन आले. राजे जिजाबाई आसनावर बसता सारी सभा स्थिर झाली. राजे म्हणाले, काल आम्ही आमच्या मनाचा हेतू सांगितला आहे. आज आम्ही आपला निर्णय ऐकण्यास उतावीळ आहोत. सांगा. शास्त्री पंडितांच्या सभेत कुजबूज झाली. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजी हे मुसलमान झालेले आहेत. त्यांनी धर्म बदलला आहे. अशा माणसाला परत धर्मात घेणं अशक्य नसलं तरी धर्मरिवाजाला सोडू नये आणि ते जे रिवाजाला सोडून आहे ते करणं उचित नाही, असा आमचा एकमुखी निर्णय आहे. त्या निर्णयाने सारी सभा चकित झाली. जिजाबाई बेचैन झाल्या. राजे मात्र शांतपणे बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित जराही ढळले नव्हते. राजे म्हणाले, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. शास्त्री पंडितांचे चेहरे खुलले, पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजे त्याच संत आवाजात बोलले, धर्म निर्णय आम्ही चुकीचा मानत नाही, पण पंडितांनी आता आजवर आचरलेला धर्महीन भाव टाकून देण्याची वेळ आली आहे. एवढंच आम्हाला सांगायचं आहे. वयोवृद्ध शास्त्री उद्गारले, धर्महीन? आम्ही? धर्महीन तुम्ही नाही. तुमच्या भावाबद्दल आम्ही बोलतो. धर्माच्या कार्यात ढवळाढवळ करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण परिस्थितीप्रमाणे, माणसाच्या बदलाप्रमाणे धर्मही वाढीला लागला पाहिजे. आज यवनांच्या जुलमानं हजारो लोक इच्छेविरुद्ध बाठवले जातात. पावरोटीचा तुकडा विहिरीत टाकून धर्म बदलतो. आमचा मुलूक बारदेस बनतो. पण आपला विशाल हिंदू धर्म, त्याची दारं जाणाऱ्यांना मोकळी, येणाऱ्यांना सदैव बंद, हे किती दिवस चालणार? असंच चालत राहिलं तर हिंदू माणूस कोणी उरेल काय? एक पंडित उठले, महाराज, आपण राज्याच्या कक्षा बदलू शकता, पण धर्म एवढा सोपा नाही. तो सोपा व्हायला हवा. राजांचा आवाज तिखट बनला. मुळातच तो सोपा आहे, विशाल आहे. ज्ञानी माणसांना अज्ञानाची चीड आहे. खऱ्या धर्माची त्यांना चाड आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी भगवत धर्माचं खरं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात, अशी प्रार्थना उमटली. ती त्याच माणुसकीच्या गहिवरातून, पण ती संन्यासाची पोरं ठरली. त्यांना धर्मात जागा मिळाली नाही. एकनाथांनी विश्वबंधुत्व जाणलं, त्यांना वाळीत टाकलं. आयुष्यभर त्यांचा छळ केला. ते गेले आणि त्यांची देवळं बांधलीत. त्यांची तपश्चर्या कोंडून टाकलीत. माणसाचा दुरावा करणारा धर्म कसला? राजे, हा धर्मसभेचा अपमान आहे. आम्ही धर्म निर्णय दिला आहे. धर्माचं स्थान आपल्यापेक्षा उंचीवर आहे, हे ध्यानी घ्यावं. धर्माची अप्रतिष्ठा ऐकणं आम्ही पाप समजतो. राजे म्हणाले, शास्त्री बुवा, नाईलाजानं बोलावं लागतं. धर्माची मीरा सांगणाऱ्यांना बुद्धीची धार आहे, पण विवेकाची त्याला जोड नाही. याची आम्हाला खंत वाटते. आजचा धर्म आंधळ्या हत्तीसारखा वावरतो आहे. धर्मानं विकास व्हायचा तिथं त्याच्याच पायी आपलीच माणसं तुडवली जात आहेत. थोडा शांतपणे विचार करा. जेव्हा हिंदुत्वाची देवालय भ्रष्ट केली गेली, मूर्ती फोडल्या गेल्या, तेव्हा एकतरी धर्माभिमानी देवळाच्या दारात उभा ठाकला का? तेव्हा धर्माची ही मिरास कुठे गेली होती? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, राजे. शास्त्री म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्ही हे सांगता? या परता धर्माचा दुसरा अपमान तो कोणता? शहेनशाह अकबराच्या मांडीला मांडी लावून काशीच्या पंडितांनी दिने इलाही जन्म घडविला. तेव्हा हिंदू धर्माची प्रतिष्ठा कुठं होती? म्लेच्छांकडून मिळालेला सुवर्ण नाणं पाण्यानं धुवून घेतलं तर शुद्ध होतं, पण शतजन्माची पातकं एका स्नानानं धुणारी गंगा पश्चातापानं होरपळलेल्या जीवाला धर्मात आणू शकत नाही. शास्त्री बुवा, यात निश्चितपणे काहीतरी गफलत होते आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही अनुज्ञा दिली नाही तर धर्माज्ञेनं याचा निर्णय होत नसेल तर माणुसकीच्या राजाज्ञेनं या गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतील. सक्तीनं जरूर पडली तर तसंही. जो धर्म सहिष्णुतेनं इतकं धर्माकडे पाहतो, तो धर्म आपल्या माणसांची उपेक्षा करतो, यावर आमचा विश्वास बसत नाही. माणुसकीला विचारणारा धर्म धर्मच होऊ शकणार नाही. आम्ही राजधर्माला बांधले गेलो आहो. प्रजेला टाकणं हे आम्हाला जमायचं नाही. शास्त्री पंडित एकमेकांकडे पाहत होते.
जिजाबाईंना काही सुचत नव्हते. एक शास्त्री धीराने पुढे आला, म्हणाला, राजे बजाजी जर प्रायश्चित्त करायला तयार असतील तर त्यांना धर्मात घेता येईल. जरूर प्रायश्चित्त घेतील. त्यांनी ते नाकारलं आहे केव्हा? राजे निश्वास सोडून म्हणाले, आपण शास्त्री पंडित आहात, आपला अधिकार मोठा, पण समाजाला पारखं झालेलं पांडित्य बाळगलं तर ते नसल्यासारखं असतं. धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा. मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पाय बंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही. धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही. इंद्राच्या झेंड्याला भगवर्जचा म्हणतात, तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथांनी पुढे चालवला. तोच ध्वज आमच्या राज्यासाठी निवडला. मानवतेच्या धर्माची प्रतिज्ञा सांगणाऱ्या त्या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. सारी सभा राजांनी जिंकली होती. शास्त्री पंडितांची कुजबूज जोरात सुरू होती. सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य विसरत होतं. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले होते. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजींना धर्मात घ्यायला आमची तयारी आहे. सर्वांनी निश्वास सोडला. राजांना आनंद झाला. ते म्हणाले, शास्त्री बुवा, आमच्या कार्यात आज जी सोबत देत आहात त्याचं विस्मरण आम्हाला होणार नाही. बजाजींच्या सारखे जे दुर्दैवी जीव तुमच्याकडे धावतील त्यांना आपलं करून घ्या. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. राजांनी पंडितांना वंदन केले. मासाहेब उठल्या. पाठोपाठ राजे पण उठले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक पराक्रम आनंद दिसत होता. बजाजींच्या शुद्धीकरणाची तयारी जोरात सुरू झाली. पंचक्रोशीतल्या समस्त ब्राह्मणांना शास्त्री पंडितांना आमंत्रण दिले. बजाजींनी समाधानपूर्वक प्रायश्चित्त घेतले. ग्रहशांती झाली, होम झाले आणि बजाजींचे समारंभपूर्वक थाटाने शुद्धीकरण झाले. लांडे बजाजी पूर्ववत धर्मात आले. मोठ्या आनंदाने आणि समाधानाने जिजाबाई राजे पुण्यात आले. अश्वारूढ राजे सायंकाळच्या वेळी पुण्यात शिरले. सोबत बजाजी निंबाळकर होते. दोघांमधून अश्वपथक मंदगतीने येत होते. त्यांच्या मागे शाही मेणा होता. राजांनी वाड्यात प्रवेश केला. दाराशी आलेल्या सखूला उचलून घेतली आणि ते महालात आले. सईबाई महालात उभ्या होत्या. राजे म्हणाले, जाताना आम्ही सांगितलं होतं ना तुमच्यासाठी अनमोल भेट आणू म्हणून? ती आणली आहे. बजाजी आत या. बजाजी आत आले. सईबाई धावल्यात आणि भावाला मिठी मारली. दोघेही रडत होते. राजे म्हणाले, बजाजी, अशी मायेची माणसं सोडून रानोमाळ फिरू नका आता. आणि राणीसाहेब, तेवढ्यानं आता बजाजींचं पोट भरायचं नाही. गेले 4 दिवस त्यांची शुद्धी होत असता भरपूर हाल झालेत. चांगला मेजवानीचा बेत आखा. रात्री पंगतीचा अपूर्व शोभा होती. रांगोळ्यांनी पाट सजले होते. धुपाचा वास दरवळत होता. राजे, बजाजी, महादजी, नेताजी अशा क्रमाने पंगती बसली होती. दुसऱ्या बाजूला बाळाजी, चिमांजी, ब्राह्मण मंडळींची पंगत बसली होती. दोन्ही बाजूचा स्वयंपाक गोड असूनही अलग होता. पंगतीच्या दोन्ही अळीमध्ये टेकून चांदीचा पाट ठेवला होता. जिजाबाई आपल्या खास देखरेखीखाली सर्वांना आग्रह करीत होत्या. मोकळेपणी खाणे बोलणे होत पंगत उठली. रात्री राजे आपल्या महालात गेले. बरीच रात्र झाली होती. सईबाई गालिच्यावर बसून होत्या. राजे येताच त्या उठल्या. झोपायचं होतं. सईबाई काही बोलल्या नाहीत. त्या राजांच्या जवळ आल्या आणि त्यांनी एकदम राजांच्या पायांवर मस्तक ठेवले. राजे मागे सरकले. सईबाईंना गडबडीने उठली. ते म्हणाले, हे काय? आपली अश्रुपूर्ण नजर राजांच्यावर रोखीत सईबाई म्हणाल्या, एवढं मोठं देणं मला कोणी दिलं नव्हतं. पुढे त्यांना बोलवेना. राजाने एकदम मिठीत घेतलं. राजांच्या मिठीत सईबाईंच्या अश्रू आवरण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होता. सईबाईंना पाठीवर थोपटून त्यांना सामोऱ्या उभ्या करीत राजे म्हणाले, आम्हाला तुम्हा बायकांचं काहीच कळत नाही. दुःखातही रडता, आनंदातही रडता. अजब आहे. राजांच्या त्या आविर्भावाबरोबर सईबाईंना हसू आवरले नाही. राजे मात्र ते तृप्त रूप मनात साठवण्यात गुंतले होते.